कंस, कालयवन, जरासंध यासारखे मोठे मोठे दैत्य पृथ्वीवर माजलेले आहेत. सर्व जणांना दैत्यांनी त्रास दिलाय. म्हणून या दैत्यांचा त्रास जेव्हा झाला तेव्हा गाढाने सुरवर सांगू आले. सगळेजण म्हणले खूप त्रास व्हायलाय, पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार. गाढाने सुरवर सांगू आले आणि धरणीशी झाले ओझे त्यांचे. देवाला सुद्धा पृथ्वीला सुद्धा पाप्यांचं ओझ होत असतं, राक्षसांचं ओझ होत असतं. मग ह्या सर्व दुष्टांचा संहार करण्यासाठी देवाला अवतीर्ण व्हावं लागतं आणि साधूंना भेट देण्यासाठी देव अवतीर्ण होतात. या अवताराचे दोन हेतू देवानं 4थ्या अध्यायात सांगितलेले आहेत. मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. प्रत्येक अवतारात मी वेगवेगळं कार्य केलेलं आहे. आता 8वा अवतार जो माझा झाला होता तो मुद्दामच देवकीच्या गर्भा येईल नारायण रक्षील ब्राह्मण गायी भक्त. या दैत्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी पृथ्वी गायीच्या रूपानं ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्ही क्षीराब्दीला जा. क्षीरसागरामध्ये शेषशैल विष्णू भगवान आहेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान विष्णूची स्तुती करा आणि विष्णूची स्तुती करून त्यांना अवतार घेण्यासाठी जागृत करा. आता वास्तविक देवाला माहीतच असतं, पण रिपोर्ट केल्याशिवाय पुढे सुद्धा ऍक्शन होत नाही. आपली फाईल पुढे गेल्याशिवाय त्याच्यावर प्रोसिजर पूर्ण होत नाही. तसं सर्वजण विष्णूकडे गेले. देवानं सांगितलं तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल नारायण. मी स्वतः अवतार घेणार आहे. तुम्ही आपापल्या घरी स्वस्थानी जा आणि निश्चिंत राहा. मी आलो की तुम्हाला पुन्हा चिंता राहणार नाही. मी आल्यानंतर पृथ्वीवर एकही दैत्य ठेवणार नाही. विठाला